मोहरमच्या मानाच्या सवारीची प्राण प्रतिष्ठापना सुरू. हजारो भाविक उपस्थित आणि अचानक संपूर्ण परिसर अंधारात. अहिल्यानगरातील बारा इमाम कोटला इथं मोहरमच्या 5व्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला. ऐन धार्मिक विधी सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाल्यानं संपूर्ण परिसर ब्लॅकआउटमध्ये गेला. हजारो भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं उपस्थित असताना काही काळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सणाच्या काळात विशेष नियोजनाचे आदेश असताना सुद्धा MSEB आणि महानगरपालिकेच्या नियोजनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह हे उपस्थित होत आहेत. जर मानाच्या सवारीच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळीच वीज गेली तर पुढील 4 दिवस होणाऱ्या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमांचं काय? या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत अखंडित वीज पुरवठा, पथदिवे आणि आवश्यक सुविधांची मागणी केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. या सणामुळे या शहराची ओळख आहे. मोहरम, ऐतिहासिक मोहरम उत्सवाची सुरुवात त्या ठिकाणी कालपासून झालेली आहे. मोहरमची 5वी होती. 5वी म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. बारा इमाम कोटला या ठिकाणी जे बारा इमामची जे सवारी आहे ते सवारीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होत असते. जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश देऊन सुद्धा MSEB असेल, महानगरपालिका असेल, यांनी अक्षरशः जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला केराची टोपली त्या ठिकाणी दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. काल नेमकं मोक्याची वेळ जेव्हा सवारीची प्राणप्रतिष्ठा स्थापना होत असती आणि त्यावेळीच पूर्ण त्या परिसरमध्ये ब्लॅकआउट झाला होता. पूर्ण वीज खंडित झाली होती आणि अतिशय नागरिकांची गैरसोय त्या ठिकाणी झाली. आपण बघू शकतो मोहरम उत्सव म्हणजे हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं. हिंदू मुस्लिम एकतेचं सौंदर्य आहे. कुठल्या भागामध्ये लावणारे दुकानदार सुद्धा त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोघं मिळून त्या ठिकाणी व्यवसाय करतात. हिंदू मुस्लिम भाविक त्या ठिकाणी येतात आणि एवढा सुंदर आणि महत्त्वाच्या संवेदनशील सणाकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असेल किंवा MSEBचं दुर्लक्ष असेल म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांची या ठिकाणी भेट घेतली. नेमकं हे सर्व प्रकारला जबाबदार कोण आहे? वक्फ बोर्डनी त्या ठिकाणी त्यांचा माणूस त्या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे. त्याचं काम फक्त गल्ले गोळा करणे आहे का? डोनेशन बॉक्स गोळा करणे आहे का? इतर सोयी सुविधा, इतर नागरिकांची जे हाल होत आहे त्याच्याकडे कोण नेमकं लक्ष देणार आहे? म्हणून माझा प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी अल्टिमेटम आहे. महानगरपालिका असेल, MSEB असेल किंवा वक्फ बोर्डचा अधिकारी असेल, येणारे 4 दिवस खूप महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेने फक्त बातम्यामध्ये युद्ध पातळीवरती काम न दाखवता खरोखर अक्षरशः त्या ठिकाणी पूर्ण मिरवणूक मार्ग अजून पॅचिंग झालेलं नाही, ते पूर्ण पॅचिंग करून घेण्यात यावं. MSEBचा ढसाळ कारभार या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी करून घेण्यात यावे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी छेडण्यात येईल. धन्यवाद.